या देशामध्ये सम्राट अशोक राजा होऊन गेलेला आहे. आणि सम्राट अशोक राजा याने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, आशिया खंडामध्ये जे काही राज्य केलेलं आहे, राज्य चालवलेलं आहे, तर अशोक राजाने जेव्हा कलिंगवर स्वारी केली आणि रक्तपात घडवला, तेव्हा रक्ताचे पूर पाठचे पाठ वाहत गेले होते. आणि सम्राट अशोक राजा बौद्ध भिक्षू यांचं मार्गदर्शन ऐकून बौद्ध धम्माच्या जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धम्म हा स्वीकारलेला होता. आणि बौद्ध धम्म स्वीकारत असताना त्यांनी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केला. कारण हा जो बौद्ध धम्म आहे हा मानवतेच्या कल्याणासाठी आहे, हा समानतेवर आधारलेला असा धम्म आहे. आणि म्हणून अशोकाने या देशामध्ये शांती समता प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये 84,000 स्तूपाची स्थापना केली होती. 84,000 स्तूप या ठिकाणी बांधल्यानंतर या देशामधला जो काही नागरिक आहे, या देशातला प्रत्येक समूहाचा माणूस हा बुद्धिस्ट होता. आणि या देशामध्ये तेव्हा शांतता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सगळेच लोक या ठिकाणी एकोप्याने नांदत होते. परंतु सम्राट अशोकाच्या नंतर बृहदत्त याची हत्या करून या शृंग याने, पुष्पमित्र शृंग याने कपटाने राज्य या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतले. आणि तेव्हापासून या देशामध्ये विषमतेचं राज्य, त्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. खरंच या देशातला जो काही महापुरुष जोही असेल, आपापल्या काळामध्ये त्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केलेलं आहे, ते कार्य या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येकाला जन्म हा प्रत्येकाचा हा जन्म या भूतलावर होतो माणसाचा. आणि प्रत्येकाला या देशातले जे काही साधन संपत्ती आहे त्या साधन संपत्तीमध्ये प्रत्येकाचा या ठिकाणी वाटा असतो. आज देशामधला जर प्रत्येक नागरिकाचा विचार केला तर या देशामधला शेतकरी हा सुखी नाही. या देशातला तरुण जो मुलगा, सुशिक्षित मुलं आहेत, मुली आहेत, ते सुखी नाहीत, सुरक्षित नाहीत, त्यांना रोजगार नाही. जे काही इंजिनियर होऊन मुलं झालेले आहेत त्यांना कंपन्यांमध्ये एक मजुरासारखं काम मिळत आहे. 12-12 तास, 12-12 घंटे या ठिकाणी त्यांना ड्युट्या कराव्या लागतात. तर याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि रोजगार या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम हे शासनाचं असतं. परंतु 2014 पासून या देशामध्ये जे काही शासन सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी आपलं जे काही जबाबदारी आहे ते जबाबदारी अंगावरची फेकून दिलेली आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांनी आपापल्या परीनं जगावं. हे प्रश्न माझे नाहीत, हे प्रश्न नागरिकांचे आहेत. आज देशातला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला या ठिकाणी अतिवृष्टीमुळे, भरपूर पाऊस झाल्यामुळे ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जेही काही या शेतकऱ्यांना मोबदला द्यायचा होता एकरीप्रमाणे, तो या ठिकाणी मिळालेला नाही. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतात की संविधानामध्ये तशी काही तरतूद नाही. परंतु संविधानामध्ये अनेक गोष्टीची तरतूद नसताना, आपण सत्तेमध्ये असताना आपण त्या काम करत आहोत, तर शेतकऱ्यांसाठी का करू नये. आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सगळ्या जनतेच्या विरुद्ध आहेत. जनतेला या ठिकाणी कसं जगावं, लोकांनी या ठिकाणी काय खावं, कुठून रोजगार मिळावा आणि आपला आजीविका कशी करावी याचे प्रश्न या ठिकाणी फार उभे राहिलेले आहेत. प्रत्येक माणूस, छोटा व्यापारी असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, स्त्रिया असतील, ह्या सगळ्या विवंचनेमध्ये आहे. जगावे तरी कसे जगावे. आणि प्रत्येकाला संविधानाने आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला.
आपल्या हक्काची लढाई लढण्याचा अधिकार दिला, परंतु या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा जो अधिकार आहे तोच हिरसवून जर घेण्यात या ठिकाणी येत असेल तर या देशातला नागरिक सुरक्षित आहे का, हाच प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाला पडलेला आहे. या देशामधला जो ओबीसी आहे त्या ओबीसीचं जे काही नेतृत्व आहे ते वंचितचे जे प्रमुख आहेत, वंचितचे जे नेते आहेत ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सातत्यानं या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करतात. त्यांच्यासाठी त्यांनी लढाईसुद्धा लढलेली आहे. ओबीसीचा जो काही समाज आहे, ओबीसीचे जे अधिकारी झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत, बाळासाहेब आंबेडकरांनी आत्ताच अकोल्याला जी धम्म परिषद झाली, धम्म मेळावा झाला, त्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितलं की 1990च्या पूर्वी ओबीसी मधले किती अधिकारी झाले, किती IPS झाले, किती डॉक्टर झाले. आणि खरंच विचार जर केला तर ओबीसींना या ठिकाणी जे काही आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाच्या माध्यमामधून ओबीसीचा जो काही समाज आहे तो शिकलेला समाज हा या अधिकाऱ्याच्या पदावर बसलेला आहे. परंतु आता अनेक अटी या सरकारने लावलेल्या असल्यामुळे शिक्षण घेणे दुरापास्त झालेले आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. सरकारी शाळा कॉलेज या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर आहे, काही बंद पडलेले आहेत. आणि या देशामधला जो काही गरीब माणूस आहे, शोषित पीडित माणूस आहे, त्याचं मुलं कसे शिकतील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून सर्व बहुजनांनी आणि ओबीसी विशेष म्हणजे ओबीसी चे जे काही स्त्री पुरुष आहेत त्या सर्वांनी डोळस बनावं आणि आपल्या या देशामध्ये जगत असताना अंधश्रद्धा या ठिकाणी अंधश्रद्धेची जोपासना न करता आपण विज्ञाननिष्ठ बनून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जे हक्क आहे ते हक्क आपण घेण्यासाठी सज्ज व्हावं. आणि सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्यांनी येत्या जे काही निवडणुका येणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, त्यांच्या त्या ओबीसीचे जे काही समस्या आहेत त्या समस्या या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर ह्या समस्याचं निवारण जरूरच करतील. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या देशातला जो ओबीसी आहे त्या ओबीसीनी विचार करून या ठिकाणी आपलं जे मत आहे ते मत कसं वापरावं, कोणाला द्यावं याचा विचार करावा. आणि देशाची जी काही सत्ता आहे मग ग्रामपंचायतपासून तर ते संसदेपर्यंत आपण डोळस बनून आपण आपल्या बुद्धीचा या ठिकाणी चांगला वापर करून या देशाची सत्ता ही लोककल्याणकारी अशा पक्षाच्या, लोककल्याणकारी अशा नेत्याच्या हातामध्ये सोपवावी हीच आग्रहाची विनंती सर्वांना करते. नमस्कार. जय भीम, जय संविधान.